तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, भरपूर विद्यार्थी मित्रांचे क्युरीज होतात. तर क्युरीज कशात की सारथी एक्झाम. आता सारथी एक्झाम काय, तर सारथी एक्झामबद्दल भरपूर असे क्वेश्चन्स लोकांना पडत होते, मुलांना पडत होते, मुलांच्या पॅरेंट्सला पडत होते की आमचा जर NNMSमध्ये नंबर नाही लागला तर आमच्यासाठी स्कीम काय. सारथी होती 8वीला, पण सारथी एक्झामचं आता झालं काय. सारथी एक्झाम स्कॉलरशिप एक्झाम कोणासाठी आहेत, कितवीच्या वर्गासाठी आहेत, परत सारथी NNMS दोघेही देता येतात का, सारथी आणि NNMSचे दोघंही लाभ आपल्याला मिळू शकतात का. त्याच्यानंतर सारथी एक्झामसाठी कॅटेगरी कोणती असणे आवश्यक आहेत, कोणत्या कोणत्या कॅटेगरीत आपल्याला OBC वगैरे त्यांनाही भेटतात का. त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम किती लागते, NNMS दिलेल्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा काय होतो, NNMSच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होतो, त्याच्यात सारथी फॉर्म कधी भरायचे, कसे भरायचे, हे सर्व गोष्टींची माहिती आज काय करणार आहोत आपण. व्यवस्थितरित्या तुम्हाला फुलफिल डिटेल सांगणार आहोत. तुमचं एकच काम आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. आणि जर काहीही अडचण याच्यानंतरही आली, तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत तर येणारच नाहीत, पण काहीही आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट संपर्क साधू शकता. तर लवकरात लवकर तुमचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करतोय. तुम्ही एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, आता तुम्हाला NNMS एक्झामबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत. पहिले आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पहिले बघा, NNMS स्टुडंट अँड सारथी एक्झाम बेसिक इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन बाकीही मी काही लिहून आणली आहेत, ती पण सांगणार आहोत. ही लक्षात ठेवायचं. NNMS स्क्रीम अबाउट सारथी एक्झाम. सारथीचं पूर्ण नाव काय, छत्रपती शाहू महाराज रिसर्च अँड ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, यालाच म्हणतात सारथी एक्झाम. काय, छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच सारथी एक्झाम. सारथी एक्झाम एका इन्स्टिट्यूटद्वारे घेतल्या जाणारी एक काय एक्झाम आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यावर काय आहेत, ही आधारित आहेत. कंडक्ट स्कॉलरशिप अँड सपोर्ट्स प्रोग्राम मेनली फॉर स्टुडंट मराठा कम्युनिटी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील जी मराठा कम्युनिटी आहेत, मराठा म्हणजे जी कुंभी मराठा येतात, जे सगळे मराठा कॅन्डिडेट्स असतात जे महाराष्ट्रातले आहेत फक्त, त्यांच्यासाठी ही बेसिक सारथी एक्झाम आहेत. बाकी दुसऱ्या लोकांसाठी नाही. जे OBC, VGNT, VGT, NTD हे सगळे जे कास्ट मी सांगितले होते त्यांच्यासाठी कोणासाठीही नाही. फक्त आणि फक्त ही मराठा कम्युनिटी, महाराष्ट्रातली मराठा कम्युनिटीसाठी ही एक्झाम आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्झाम कोणासाठी आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी हे कळालं. आता व्हेन द सारथी एक्झाम हॅपन्स. सारथी एक्झाम केव्हा होते, नोटिफिकेशन युजली कम्स वन इयर. एका वर्षात कधीही ती होते. ते मी आपल्या चॅनलवर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगून देईल की ती कधी कधी एक्झाम होते, काय काय होते, नोटिफिकेशन कधी येतात. ॲप्लिकेशन फॉर्म आर जनरली रिलीज बिटवीन ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये ही होत असते. ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये. द एक्झाम ऑर सिलेक्शन प्रोसेस युजली हॅपन्स फ्यू मंथ आफ्टर ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म भरणं झाले की त्याच्या 1-1.5 महिन्यानंतर काय होते, एक्झाम होते. बेसिक इलिजिबिलिटी. तर स्टुडंट स्टडिंग इन क्लास 10th, 11th, 12th ऑर डिपेंड्स अपॉन द स्पेसिफिक सारथी स्कीम. आता जे विद्यार्थी याच्यात 9वी नाही, 9वी खाली दिलेत, जे विद्यार्थी 10वी, 11वी, 12वीला शिकतायत त्यांच्यासाठी ही एक्झाम आहेत. त्यांच्यासाठी सारथी ही एक्झाम काय आहेत, त्यांना स्कॉलरशिप एक्झाम आहेत. पण ज्यांनी नवोदयमध्ये NNMSमध्ये स्कोअर केला आहेत, जे NNMSमध्ये पास झालेत आणि ज्यांना स्कॉलरशिप भेटली आहे, ज्यांना स्कॉलरशिप भेटली आहे त्यांना ही एक्झाम देता येत नाही. पण जे पास आहेत आणि ज्यांना स्कॉलरशिप एक्झाम भेटलेली नाही, जी NNMSची स्कॉलरशिप भेटलेली नाही, त्यांना ही 9वीच्या वर्गात ही एक्झाम देता येते. परत एकदा लक्षात घ्या की ज्यांनी NNMS एक्झाम दिली आहे, ज्यांना स्कॉलरशिप भेटली त्यांना देता येत नाही, पण जे पास होऊन ज्यांना भेटलेली नाही आहेत त्यांना 9वीत ही एक्झाम देता येते. मस्ट बिलॉंग टू मराठा कम्युनिटी. मराठा असणं गरजेचं आहे, म्हणजे कुणबी मराठा वगैरे अजून कास्ट आहेत, मी व्यवस्थितरित्या सांगतो तुम्हाला. स्टुडंट शुड बी स्टडिंग इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी शिकत असला पाहिजे. इफ अ स्टुडंट NNMS स्कॉलर्स इज क्लास 9 ऑर अबाव, दे कॅन स्टील अप्लाय फॉर सारथी प्रोग्राम्स. दे सॅटिस्फाय. हे क्रायटेरिया जर होत असेल आणि त्यांनी जर सारथी एक्झाम क्रॅक केलेली असेल, NNMS एक्झाम जर दिलेली असेल, तर त्यांच्यासाठी पण काय आहेत ही. आता पुढे काय काय आहेत अजून कॅटेगरी आपल्याला ते बघायचं आहेत. अजून काय काय सांगितलेलं आहे आपल्याला पुढे.
तर आता इलिजिबिलिटी तुम्हाला माहिती आहेत की NNMS एक्झाममध्ये जे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, जे जे पास आहेत त्यांना देऊ, पास आहेत ते नाही देऊ पास आहेत ते देऊ शकतात, पण सिलेक्टेड कॅन्डिडेट देऊ शकत नाही. तर आता याच्यामध्ये NNMS विथ ॲटलिस्ट 41 मार्क्स बट डिड नॉट इंटू, बघा तेच सांगितले पास असणं गरजेचं आहे. आता त्याच्याच नंतर ॲप्लिकेशन पिरियड, ॲप्लिकेशन सांगितलं आहेत कधी फॉर्म सुटतात, सप्टेंबरपासून तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फॉर्म सुटतात, वन्स ऑफ अ इयर. त्याच्यानंतर NNMS 22 डिसेंबरला झाली होती, तिचे फॉर्म फेब्रुवारी 2025ला निघालेले होते, 28 डिसेंबर. व्हेरी गुड. आता बघा, तर त्याच्यात ॲन्युअल इन्कम म्हणजे 3.5 लाखापेक्षा काय पाहिजे, तुमची वार्षिक उत्पन्न तुमचं कमी पाहिजे, त्यांनाच ही एक्झाम देता येते. खूप साऱ्या क्रायटेरियाज आहे. वार्षिक उत्पन्न काय पाहिजेत, 3.5 लाखापेक्षा तुमचं काय पाहिजेत, कमी पाहिजेत. आणि मराठा किंवा कुणबी, बघा मराठा, कुणबी मराठा यांच्यासाठी ही एक्झाम आहेत. आता स्टुडंट इन युनायटेड स्कूल्स, आता ही जी विद्यार्थी आहेत जे केंद्रीय विद्यालयामध्ये आहेत म्हणजे KVS मध्ये आहेत, जे प्रायव्हेट सेक्टर स्कूलमध्ये आहेत, प्रायव्हेट म्हणजे जे आपल्याला ज्या संस्था नाही आहेत, ज्या फक्त प्रायव्हेट, सरकारी सोडून जे दुसऱ्या शाळेत आहेत त्यांना ही एक्झाम देता येत नाही. जे फक्त सरकारी स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांना ही एक्झाम देता येते. परत एकदा रिपीट करतोय, कोणाकोणाला ही एक्झाम देता येतात, जे NNMS एक्झाम पास झाले आहेत पण सिलेक्टेड झालेले नाहीत त्यांना ही एक्झाम देता येते. 9वीमध्ये नाही तर 10वी 11वी 12वीमध्ये यांना ही एक्झाम देता येतात. परत कम्युनिटी पाहिजे आपलं मराठी किंवा मराठी कुणबी मराठा असे कास्टमध्ये बिलॉंग पाहिजेत. परत 3-3.5 लाखापर्यंत आपली काय पाहिजेत, ॲन्युअल इन्कम पाहिजेत. ते फॉर्म सुटतात सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये. आणि याच्याच बरोबर अजून क्रायटेरिया आहे, तुम्हाला सरकारी शाळेमधलेच तुम्ही विद्यार्थी पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर आता तुम्हाला काय आहे, हे फॉर्म केव्हा सुटतात, काय सुटतात, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नाही तर कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे, तिथून तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या कळून जाईल. आता ही प्रोसेस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे होतं जाते. यात सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आहेत आणि दोघेही लाभ तुम्हाला एक सोबत भेटत नाही. सारथी एक्झामबद्दल तुमची सर्व इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जी काही डाऊट्स असतील ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून आमच्यासोबत संपर्क साधा. तुम्हाला अजून काही ॲडव्हान्स माहिती असली तर तीही तुम्हाला तिथून मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी NNMS एक्झाम दिलेली आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.